माझ्या नवीन बॉसने मला पिझ्झा डिलिव्हर करण्यासाठी $50 दिले, पण एक अट होती. संपूर्ण वेळ मला माझे डोळे बंद ठेवावे लागणार होते. जेव्हा बॉसने माझा रिझ्युमे न पाहताच मला कामावर ठेवले, तेव्हाच मला जाणीव झाली पाहिजे होती की ही नोकरी चुकीची आहे. त्यांनी फक्त एका पिझ्झाकडे आणि चाव्यांच्या गुच्छाकडे बोट दाखवले आणि मला सांगितले की जर बॉक्सवरच्या लाल झेंड्यावर काही नियम लिहिला असेल, तर मला त्याचे पालन करावे लागेल. पहिला लाल झेंडा साधा होता. पत्ता शोधून तिथे पोहोचल्यावर डोळे बंद कर. पिझ्झा टेबलावर ठेव. डोळे उघडू नकोस. मला वाटलं हा काहीतरी प्रँक आहे. मी डोळ्यांवर पट्टी बांधली आणि एका लहान मुलाच्या आवाजाच्या मार्गदर्शनाखाली घरात शिरले. पण जेव्हा मी टीप घेण्यासाठी खाली वाकले, तेव्हा माझी पट्टी निसटली. मला तिथे एखादं मूल दिसलं नाही, तर मला एका प्रौढ माणसाचे मोठे आणि केसाळ पाय दिसले. ते मूल खरं तर एक प्रौढ माणूस होता. जेव्हा मी दुकानात परत गेले, तेव्हा माझ्या बॉसने आधीच्या डिलिव्हरी गर्लबद्दल उल्लेख केला. त्यांनी असं म्हटलं की ती आता इथे काम करत नाही आणि त्यांचा आवाज एखाद्या अंत्यसंस्कारासारखा गंभीर होता. मग त्यांनी मला पुढची डिलिव्हरी दिली. नियम होता काहीही स्पर्श करू नकोस, काहीही घेऊ नकोस. तो पत्ता एका मोडकळीस आलेल्या मोटेलचा होता. मी रूम नंबर 11चा दरवाजा उघडला आणि तिथेच थबकले. ते माझं स्वतःचं अपार्टमेंट होतं. तिथे सगळंच होतं. माझं न आवरलेलं बेड, माझी मळलेली भांडी, अगदी माझ्या कुत्र्याच्या अस्थींचा कलश सुद्धा. ती माझ्या घराची एक हुबेहूब आणि भीतीदायक प्रतिकृती होती. मी नियमांचे पालन केले आणि तो कलश न घेताच तिथून बाहेर पडले. पण मी माझ्या कारकडे जात असताना एका मुलीने मला थांबवले. तिची त्वचा राखाडी आणि ठिपक्याची होती आणि तिच्यातल्या कुजलेल्या मांसाचा वास येत होता. तिच्या हातात माझ्या कुत्र्याचा कलश होता, पण तो कलश हळूहळू एखाद्या टोकदार आणि काळ्या वस्तूमध्ये बदलत होता. तिने माझ्याकडे बघून डोळा मिचकावला आणि कुजबुजली, "तुझ्या मापाचा युनिफॉर्म तयार ठेव." जेव्हा मी कोणा नवीन व्यक्तीचे रूप धारण करते, तेव्हा मला सुंदर दिसायला आवडते. मी आता माझ्या कारमध्ये बसले आहे आणि विचार करत आहे की मी परत जावे का? कारण जर मी नाही गेले, तर कदाचित मी माझ्या कुत्र्याला अपेक्षेपेक्षा खूप लवकर पुन्हा भेटेन.